हमने कावेसी भी करे और कावेसी हमारी सक्सेल फुल भी हुई, फिर भी हमको पैसे हमारे भाई ने डाला नहीं। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त केवायसीचा नाही। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी धक्कादायक बातमी समोर आली। ज्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये मिळत होते त्यापैकी तब्बल 80 लाख महिला आता योजनेतून अपात्र ठरल्याची माहिती समोर आली। पण नेमक्या कोणत्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले, त्यांचे पैसे कायमचे बंद होणार आहेत का आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर नेमकं काय स्पष्टीकरण दिलं ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या योजनांपैकी एक मानली जाते। सध्या जवळपास 1,70,00,000 महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे। मात्र अलीकडे झालेल्या पडताळणीत तब्बल 80 लाख महिलांची नावे योजनेच्या हद्दीतून वगळल्याची चर्चा सुरू झाली आणि राज्यभर खळबळ उडाली। सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले। महिलांचे पैसे बंद होणार का? सरकार अचानक असा निर्णय का घेतला? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले। त्यांनी स्पष्टपणे म्हटले की कोणत्याही पात्र महिलेला योजनेतून वगळण्यात आलेल्या नाही। ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही, अर्जात चुकीची माहिती दिली किंवा शासनाची निश्चित केलेल्या निकषांमध्ये त्या बसत नाही, अशाच महिलांवरती कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले। याहून महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने स्पष्ट केले की अपात्र ठरलेल्या महिलांकडून आधी मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत। मात्र चौकशीत काही पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून योजनेत लाभ घेतल्याचे समोर आले आहे। 1000 जणांनी ओळख पटली असून त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार असल्याचे सरकारने सांगितले। फडणवीस यांनी आणखी एक मोठा संकेत दिला। ज्या महिलांनी केवायसी राहिली त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्याचा विचार सरकार करत आहे। म्हणजे पात्र असलेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळण्याची शक्यता कायम आहे। त्यामुळे अजूनही केवायसी पूर्ण झालेल्या महिलांना तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विरोधकांनी जोरदार टीका केली। 80 लाख महिलांची नावे यादीतून वगळली जाणे ही गंभीर बाब असल्याचं विरोधकांचं म्हणणे आहे। तर सरकारचा दावा आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून सूचना देऊनही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यावरच ही कारवाई करण्यात आली। आता खरा प्रश्न त्यांच्यासाठी आहे, सरकारचा हा निर्णय योग्य वाटतो का की महिलांना आणखी बळ द्यायला हवा? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा। तसेच लाडकी बहीण योजनेशी संबंधित अशीच महत्त्वाची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। जय महाराष्ट्र।